याकूब याचा 5:15 विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्याला बरे करील व प्रभू त्याला उठवेल. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करेल. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. हो प्रियांनो, आजच्या या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने किती अद्भुत वचन दिलेलं आहे आपल्याला, की परमेश्वराचं वचन इथे काय सांगत आहे की विश्वासाने केलेली प्रार्थना. हो, जेव्हा आपण विश्वासाने एखाद्यासाठी किंवा स्वतःसाठीही जरी आपण प्रार्थना करू तर तिथे परमेश्वर ते कार्य पूर्ण करतो. यस, आमेन. जर आपण विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्याला सुद्धा बरे करणार आहे. इतकं सामर्थ्य आपल्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराने दिलेलं आहे प्रियांनो. आणि त्या मनुष्याला तर परमेश्वर बरा करणारच आहे, पण प्रभू त्याला उठवेल. यस, आमेन. जसं परमेश्वराने यायरच्या कन्येला मृत्यूमधून उठवलेलं आहे प्रियांनो. लाजराला परमेश्वराने मरून 4 दिवस झाले होते, पण परमेश्वराने तिथे सांगितलं की लाजरा उठून बाहेर ये. तर लाजर 4 दिवसापूर्वी मृत झाला होता, पण परमेश्वराच्या ह्या वचनाद्वारे तो जिवंत झालेला आहे. तसंच आपल्याला परमेश्वराने इथं आपल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा ते सामर्थ्य दिलेलं आहे. पण आपली प्रार्थना ही कशी पाहिजे? विश्वासाद्वारे केलेली पाहिजे. हो, विश्वासाने जेव्हा आपण प्रार्थना करू तेव्हा आजारी मनुष्यसुद्धा बरा होणार आहे आणि परमेश्वर त्याला उठवणार आहे, चंगाई देणार आहे, आरोग्य देणार आहे. त्याचं अंथरूण परमेश्वर बदलणार आहे. हो माझ्या बहीण भावांनो, आणि त्याने त्या व्यक्तीद्वारे जर काही पाप झालेले असतील कळत न कळत, त्याची सुद्धा परमेश्वर क्षमा करणार आहे. यस, आमेन. आपण या वचनासाठी परमेश्वराला जेवढ्यांदा धन्यवाद देऊ तितकं कमी आहे, कारण परमेश्वर हा प्रार्थना ऐकणारा बाप आहे. महान असं सामर्थ्य परमेश्वर आहे. जिवंत असा येशू ख्रिस्त आहे, आपला उद्धार करता आहे. हो प्रियांनो, आणि जेव्हा आपण विश्वासाद्वारे मागू ना तेव्हा ते प्रार्थनेचं उत्तर हा परमेश्वर यस आणि आमेनमध्येच देत असतो. तर जे कोणी आज माझे बहीण भाऊ कोणत्याही आजाराने त्रस्त असू द्या, ते साध्यात साधा आजार असू द्या, मोठ्यात मोठा, जसं BP शुगर असू द्या किंवा कॅन्सर असू द्या, किडनी प्रॉब्लेम असू द्या, एनिथिंग, कोणताही आजार असू द्या, तिथे परमेश्वर ह्या वचनाद्वारे कार्य करणार आहे. यस, आमेन. परमेश्वर त्या व्यक्तीला आज या क्षणाला चंगायाने छुटकारा देत आहे. म्हणून मी येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने घोषणा करते, कारण परमेश्वराने आपल्याला इतकं सामर्थ्य दिलेलं आहे प्रियांनो. हो, पण आपली प्रार्थना ही तितक्याच सामर्थ्याची आणि तितक्याच विश्वासाची पाहिजे, तरच तिथे ते कार्य होणार आहे. आणि परमेश्वर हा एकमेव असा जिवंत परमेश्वर आहे की जो आपल्याला क्षमादानसुद्धा देतो. हो, परमेश्वर आपल्याला आपल्या पापांची क्षमासुद्धा करतो प्रियांनो. त्यामुळे सर्वप्रथम आपण जेव्हा कधी प्रार्थनेत जाऊ तेव्हा आपण क्षमापूर्वकच प्रार्थना केली पाहिजे, तरच परमेश्वर तिथे कार्य करतो. आणि आपली प्रार्थना ही विश्वासाने पाहिजे की मला त्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं, म्हणून आपण परमेश्वराला धन्यवादपूर्वकच प्रार्थना केली पाहिजे. तर आज आत्ता या क्षणाला जे कोणी माझे बहीण भाऊ हे वचन ऐकत आहेत प्रियांनो, त्यांचे अंथरुणं हे परमेश्वराने बदलले आहेत. म्हणून मी येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने घोषणा करते. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, या सुंदर दिवसासाठी बाप्पा किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या राजा. हो परमेश्वरा, की आमची प्रार्थना हे विश्वासाद्वारे आणि तुझ्या सामर्थ्याद्वारे जर केली तर तू आजारी व्यक्तीला सुद्धा चंगाई देत आहेस, तू बरं करत आहेस आणि त्याला तू उठवत आहेस, त्याचे तू अंथरूण बदलायला जात आहेस. म्हणून मी ही विश्वासाने प्रार्थना रिसीव करते येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. आणि हो, जे कोणी माझी बहीण भाऊ आज प्रार्थना ऐकत आहेत, हा संदेश ऐकत आहेत माझ्या राजा, त्यांच्या जीवनात तू कार्य केलं आहेस म्हणून मी विश्वासाने कबूल करते आणि त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, ते सुद्धा या वचनाद्वारे आशीर्वादित होतील आणि त्यांची सुद्धा आजारमुक्ती होईल आणि झाली आहे. म्हणून मी येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये कबूल करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, ही प्रार्थना मी जिवंत असा माझा उद्धार करता प्रभू येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये केली म्हणून ऐका पित्या. आमेन.
प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त, शालोम, अँड गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.